आज आपल्या गणितामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आता या मंदिरामध्ये सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण सांगते आपण असतं. त्यानंतर दुपारी भजन प्रवचन काही हरिपाठ कीर्तन असे नित्याचे कार्यक्रम असतात. पण आज योग आलेला आहे तो म्हणजे वैकुंठवासी चंद्रकांत यांचा महिना झालेला आहे आणि प्रथम मासिक आज हा सप्ताहामध्ये योग आलेला आहे आणि सप्ताह त्यानिमित्त आणि नामाच्या मासिक प्रवचन हा विधी योग आलेला आहे. आणि असा योग आला आपल्याला ज्ञानेश्वरी मंदिर 12वा आणि 14वा घोषणा करता घेतलेला आहे. हा 12वा याला भक्ती भगवत भक्ताची लक्षणं या 12व्या अध्यायामध्ये महाराजांनी गीतेत भगवान कृष्ण परमात्म्याने आत्माला उपदेश केलेला आहे आणि आत्माला उपदेश केला असताना तोच उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत तुम्हाला करता ज्ञानेश्वरी हा कर्म दिला आणि त्याच्यावर त्यांनी गोव्यात टीका केलेली आहे. गोव्या आहेतच या 12व्या भक्ताची जी लक्षणं सांगितलेली आहेत संपूर्ण लक्षणं प्रत्येक श्लोकामध्ये येतात. या आध्यात्मिक प्रत्येक श्लोक पाहता तुम्ही त्याच्यात भगवत भक्ताची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगितली आहे. त्याच्या अमृताचा श्लोक आहे जे हा 13वा श्लोक आहे आणि या इंग्लिश लोकांचं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वरूपात आहे. आपल्याला मासिकांनी आपल्याला थोडं प्रवचन करायचं आहे आणि ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वर प्रवचन असं करावं बरोबर यावरून आपल्या एका पुण्यात महाराजांच्या अनुभव दर महिन्याच्या प्रवचन होतात आणि एका महाराज असं याबरोबर एकादशीचं प्रवचन झालं होतं. त्यांचे पुत्र श्री हरिदत्तपरायण काय शिवाजी चंद्रकांत यांनी वचन केलं होतं आणि त्यांनी गरिष्ठात मावण्याच्या अनुभव
गणेशराव महाराजांचा अमृत आहे. माझ्या लोकांची या अभंग गाडीचे पाहिलेला आहे. त्यांनी चांगला प्रयोग सुरू केलेला आहे. आणि तसं पाहिलं तर तुकोबाराची आवृत्ती आपल्याला कितीतरी सांगता येईल. अगोदर मला वाटतं तुकोबाराचं नाव होतं. तुकोबारांच्या अभंगामध्ये सुद्धा सेवा पाहून त्या सेवेबद्दल तुकोबाराने सुद्धा वर्णन केलेलं आहे. माझ्या वडिलांची विराची गा देवा चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीराजा म्हणता तिला भोगवटा आम्हाला वंश परंपरा गाठी तुकामुखी राजी गुला तुकोबाराय त्यांची सेवा होती. ही माझ्या वडिलांची विराची आहे. विराची म्हणजे तुम्ही आम्ही संसारामध्ये विराची कशाला त्याची शिष्टे आहे. जमीन गोदा त्याचा वारस मी विराची आहे. तो वारस संसारामध्ये व्यवहारामध्ये चालतो. परमार्थामध्ये निराशे आणि दुःख हे म्हणजे एका ठिकाणी घडतो. बऱ्याच ठिकाणी संतांचे संत गोष्ट सांगता येतात. बऱ्याच कामं आहे करिता करीतो संतांचे जे आपण माहिती संत संतांचे आपण संतच होतील सांगता येते. पण काही काही ठिकाणी महाराजांना कृपाशीर्वाद आहे. आणि या भूमीमध्ये सेवा बरेच गावातल्या लोकांची चालू. आणि श्रीकांत पर्वत एक निवड तयार केला होता की गणेशनाथ महाराजांच्या आतापर्यंत शिवगारी सेवा केलेले जे जे भक्त आहेत त्या भक्तांचं वर्णन त्या मध्ये केलं की त्यांनी 3 पिढ्याचं फोटोसहित त्याचं चरित्र फोटोसहित केलं की आजोबा वडील मुलगा त्या 3 पिढ्या सेवा करणारे परमार्थ करणारे त्यांनी त्याच्यात सर्व काही तयार केलं. आणि त्या इथं सुद्धा आपल्या वडील ज्या म्हणायचं की या वंश परंपरागत सेवा करतो. मी आता सांगून दुर्लभ आहे असे वंश परंपरागत सेवा करण्यात. त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या पिढीमध्ये त्यांचा नियम आणि त्याची जी इच्छा जे मनोगत आहे ते चालवणं हे दुर्लभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आताच सांगितलं आताच नाही प्रत्येक वारीला प्रत्येक सूचना प्रत्येक वेळी मी सांगितलं की या वृत्तीमध्ये सर्व गोष्टी केलं होतं. आणि पाहिलेला आमची वडील आणि त्याने सेवा केली. दररोज बदला यायचे. कितीही पाऊस पडला अंधार होता तरी दररोज बदला यायचे. त्यांच्या सहकार्याने शांतता आणि माला पांडे गंगा मास्तर अशी बरीचशी सहकार्य होते. पण दररोज यायचे आणि त्यांना आणि एकमेकाला चर्चा करून त्यांची चर्चेमध्ये संसाराची काही कोणती संपली तरी त्यांची चर्चा परमात्माची
वक्ताविषयी नाही, त्या नियमाविषयी नाही, त्या कार्यक्रमाविषयी त्याची चर्चा नाही केली. आणि त्यांनी भरपूर सेवा केली आणि त्यांची सेवा करणे आणि ती सेवा तोच वास वापरे आमचे दुकानदारांना भेटले त्यांनी चांगली करतात तुमच्या डोळ्याला येतच आमच्याकडून फार वडील होते वैभवत होते पण ते आमच्या अगोदर जेवढे पण आले पाहतो की आमच्या अगोदरही त्यांनी सेवा केली आमच्या अगोदरही माहीत होते बरेच दिवस हनुमान मंदिरमध्ये बाहेर ग्रंथ चालायचे तुम्ही श्रावणवासामध्ये ती भक्ती दिले रामचे हरीचे एक महिना 2 महिने ग्रंथ राहायचे त्या ग्रंथाला वाचण्याकरता श्रीरंग कोंबडी सांगण्याकरता आणि वेगळ्यांना वाचण्याकरता बरेच काळ श्रीरंग हे वैकुंठवासी झाल्यानंतर पुढे अण्णा तिचा अर्थ सांगू लागले आणि कमी वाचू लागलो अशी तिथेही सेवा होती आणि सर्वांना सेवा रात्रंदिवस मंदिरामध्ये राहून त्यांनी सेवा करायची मंदिरातून झोपायला जायचे पाठाची काकडा आरती आहे उपास भजन आहे सप्ताहामध्ये तर सकाळी पारायणाच्या कामाला आले की सर्व वाचक मंडळी नसायची वाचक मंडळांचं ऐका पाहायचं लहान वाचण्याकरता असतात ते वाचतात बरोबर वाचतात का बाहेर त्याची मागणी झाल्यानंतर दुसरी ओळी शब्दांची ठेवून त्याला वाचनाची शिकवायचं आणि असं लहान मुलं वाचण्याकरता पारायणाकरता भक्तांचं त्यांनी लहान मुलाची सर्वांची सेवा करायची ज्ञानेश्वरांच्या पुढे नाश्ता करता सुटल्यानंतर पंक्तीवाल्याला सांगायचं तुमचा नाश्ता आहे सप्ताह चळवळीच्या आधी गावात पूजा सप्ताह चळवळ होणार आहे वाचण्याकरता चला गावाच्या बऱ्याचशा बरोबरी जाऊन सांगायचं की उद्या सप्ताह चळवळ होणार आहे पारायणाकरता उठलो बसवा तुम्ही पारायणाकरता या पारायण चालू झाल्यानंतर इतकं नाश्त्याच्या वेळी पंक्तीवाल्याला सांगतो नाश्ता सर्वांना मिळाला जे पाहायचं दुपारचे पंक्तीचं पाहायचं पुन्हा संध्याकाळ दुपारचं गाजन स्वतः आम्हाला राहायची पुन्हा प्रवचनाला राहायची हरिपाठाला राहायची कीर्तनाला राहायची आणि हरिजागरण तिथंच मंदिरामध्ये झोपता राहायची हरिजागरण त्याचा कार्यक्रम होता आणि सप्ताह संपल्यानंतर पुन्हा गणेशनाथ मंदिरामध्ये अखंड विना जवळजवळ 70-75 वर्ष अखंड विना उभा आहे आणि विना उभा असल्यानंतर या ठिकाणी संध्याकाळी कुठे पाहायला गेला असेल तर रात्री आपली कधी 12 वाजता कधी 2 वाजता कधी 1 वाजता 4 वाजता कधी 3 वाजता 2 वाजता आपण द्यायची नंतर पार्किंग असतात त्याला जेवण्याकरता सोडायचं त्याला रेगी करता सोडायचं रात्र सेवा चालू होते सकाळी आंघोळीला जाऊन थांबून जाते आता परवा 2 महिने झालो त्यांना सकाळी 9 महाराज नियमन आधी त्यांची आत्मसेवा होत त्यांची इतकी सेवा होती त्यांनी सुटल्यानंतर आम्हाला वाचत आहे किती वाचत आहे की आम्हाला कार्यक्रम भरपूर आहे त्यामध्ये ते चालवायचे आणि नाशिक अखंड सेवा इंदौरच्या अखंड सेवा संपूर्ण या मंदिरामध्ये आणि भगवत सेवेमध्ये आणि संतांच्या सेवेमध्ये आणि भगवताच्या नामसंतानामध्ये कार्यक्रम केला होता आणि या ठिकाणी अर्थ सांगितलं कसलाही त्यांना अहंकार नव्हता आता तुम्ही आम्ही शिवाय आम्ही प्रवचन केलं असा म्हणून पण आम्ही स्वतः कसलाच अहंकार येऊ दिला नाही मी मला तुमचा की अहंकाराचा वारा न लागला माझ्या असा की अहंकाराचा वारा माझ्या असा लागू नये अशी म्हणजे मला आणि वारा हा आम्हाला विश्वास कसल्या प्रकारचा त्याला अहंकार आणि
पुन्हा इच्छा होतीच नाही. काही काही आता नवीन परमात्मा लागला आता इच्छा ही घर प्राप्ती व्हावी, पैशासाठी करतील, पैशाला कसली इच्छा नव्हती, कसली आशा नव्हती. पोरांची भक्तायची जाणारी ही गाठ गेली आशा पाश दिवा होईल विसर्य आवडे माता भक्ताची लक्ष्मण प्रमाणाची जे देवी उदास ते देहावर बघा देहाला कधी लटवणं सजवणं हा देव काही देहावा विकास कधी कसली सेवा आणि ती सेवा करण्याचा करता येतात. आणि गेल्या वर्षा पाच देवावर कधी त्यांना आशा कशाचीच आशा मिळाली आणि विषय त्यांचा विषय नारायण झाला होता आणि त्यांचा विषय नारायण झाला होता. त्याला नाव जग नावणे घर नाव त्यांना जग आवडत आणि घरचं भगवान परमात्मा भक्ताचं चिंतन संतांची सेवा आणि गणेशनाथ महाराजांच्या या एका कार्यक्रमाची सेवा याच्यातच काही आपल्याला आणि आज भक्ताची लक्षणं भगवत भक्ताची लक्षणं इथं सांगितलं की संकीर्तन जो संतुष्ट असतो आणि सतत जो आहे निश्चय होता सूर्यवर ही सेवा मी करणार आणि सेवा मी काय कसलाही प्रसंग आला पाऊस पडत असला तरी करून यायचं शेतातली कामं करून यायचं निश्चय होता त्यांच्यासाठी ही सेवा. आणि या निश्चयामध्ये त्यांनी कसलाही शरीराकडे पाहिलं नाही त्याच्याकडे पाहिलं नाही सेवा केली अशी त्यांच्याकडून सेवा करली आणि तेच लक्ष्मी या ठिकाणी भगवान श्री परमात्मा सांगतात आणि त्यांचं प्रत्येक भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराज तिथे आणि या ठिकाणी सांगितलं की वारशियांची सार्वभौमी जैसा पैसा संपुष्टीची वाहून संपूर्ण भगवत भक्ताची लक्षणं आहेत. संपूर्ण या 12 अध्यायामध्ये कोणताही श्लोक घ्या कोणतीही ओळी घ्या त्याच्या भक्ताचं मुख्य सांगितलेलं आहे. भगवत भक्ताचं वर्णन केलेलं आहे आणि असे जे भक्त असतात ते कसल्याच प्रकारची आशा ठेवत नाही, कसल्या प्रकारची इच्छा ठेवत नाही, करतात आणि असे भक्त लक्षणी केलेले आहे. त्या भक्ताच्या कृतीमध्ये आमचे ज्या दिवशी त्यांनी दिवस त्या दिवशी सुद्धा 9 ते 10 आणि राम करणार पहिला अटॅक आला. आता राम इथलेच कार्यक्रम होते पण राम मंदिरमध्ये सांगतात फक्त 7 दिवस गावात ज्ञानेश्वर मंदिर सांगतात तिथं आला राम. ज्ञानेश्वर मंदिरमध्ये जर मध्यवर्गीय कीर्तन ऐकतो आणि प्रत्येक मला आणि प्रत्येक मला ऐकत 8-10 वर्ष दर महिना आणि अशी सेवा त्यांची दिली आहे आणि ती सेवा आणि भगवंतापर्यंत पोहोचली आहे. आणि म्हणून तरी त्यांना जे मरण आणून इच्छा म्हणून आठवत लागतात. काही काही दुःख आहे ना त्यांचं लोकांनी इच्छा नसतं नाही तर तुमचा त्याचा संसारिक किंवा इच्छा मरण नाही किंवा आम्हाला किती दिवस ते सांगता येत नाही. कितीतरी त्रास कितीतरी विघ्ना त्या विघ्नाला काही नाही पाहिजे. संत मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळी 9 ते 10 आम्हाला दर्शनाप्रमाणे घेऊन दर्शन करून गेलो. आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आम्हाला
पुन्हा फोन आला की आमचं सत्तावन्न नाव आलं असं कसं काय झालं आणि पुन्हा एक दिवस झाल्यानंतर सगळा विचारला आणि त्यांनी सांगितलं की त्यांची पुत्र आता संघटने शिवाय आणि त्यांनी सांगितलं की इथून डॉक्टरांनी गेलं डॉक्टरनी लातूरला नेण्याकरता सांगितलं आणि लातूरला जात असताना त्यांना स्मरण झालं आणि स्मरण झाल्यानंतर त्यांनी विचारलं की माझ्या गाड्यामध्ये तपासणी असताना आणि ती परत माझ्या घरी आहे का त्यांना जाणीव जात असताना माझ्या गळ्यात मास त्याचं नावाची आणि विचारलं की आहे का अशा की माझ्या गळ्याची माळ आणि टाकला तुमच्या गळ्याची माळ आणि लिंग आहे हे त्यांनी जाणीव करून गेले आणि जाणीव अजूनच जाणीवेतूनच भगवंताचं नाम त्यांनी आपला ठेवला नशिबाला माझ्या घाटी नाही त्यांनी सेवा केलेली आहे त्यांनी केलेली आहे त्यांना त्यांचा फळ लागून झालं तुका म्हणे मरणीची सरी उत्तमाची म्हणे तुम्हाला जी भक्त आहे ते मरतात मराठीपर्यंत त्यांची कीर्ती मागं ही कीर्ती राहते उपत्वाची दाखवून उदरची जागा बोलण्याचे रावण त्या कोणी मजे करत होतोच नाही जिकडे होऊन गेले नाही भगवत भक्त आहे उत्तमाची होणे कीर्ती मागं उत्तम कीर्ती म्हणून जी कीर्ती आहे त्या कीर्ती अर्थाने अण्णा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे सर्वांच्या मनात असतच असतात पण आम्ही जे या वारकरी संप्रदायामध्ये गावातले जे भजनी मंडळ आहे या पंचक्रोशीमध्ये भजनी मंडळ आहे बरं का गिरवली आहे भक्त आहे त्या पंचक्रोशीमध्ये गावस्थान जिल्हे आहे त्या सर्व पंचक्रोशीच्या लोकांना त्यावेळेस धक्का वाटला पण सर्वांच्या मनामध्ये अण्णा आहेत मला माझी आठवण असे तुमच्या आजही अन्नाची सेवा झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराज भक्ताची लक्ष्मी सांगितले त्या भक्ताची आहे त्या भक्ताच्या अन्नाच्या बसतात आणि अशा प्रकारे भगवत भक्ताचं लक्ष्मण या ठिकाणी नरसिंह महाराजांनी भगवान सांगितले आहे तोच सुखाचा नित्याचा या ठिकाणी विषयी केलेली आहे आणि झालेली सेवा या ठिकाणी सेवेला पूर्ण जय